राजकारणात काहीही शक्य आहे आणि पुन्हा एकदा हे सिद्ध केले छगन भुजबळ यांनी। अखेर ज्यांची नावं यादीत नव्हती ते थेट मंत्रिपदाच्या शपथविधीमध्ये दिसले। होय, आम्ही बोलतोय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल। महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं, पण छगन भुजबळांना मंत्रिमंडळात डावलण्यात आलं। नाराज भुजबळ वेळोवेळी आपली खदखद मोकळी करत होते। पक्षातील असंतोष, अजित पवारांवर उघड टीका, इतकंच नाही तर पक्ष सोडण्याच्या इशाऱ्यापर्यंत गोष्ट गेली। पण राजकारणात काही अचानक घडू शकतं बरं का, आणि त्या अचानक घडलेल्या गोष्टीमुळेच भुजबळ पुन्हा मंत्री झाले। जरी राष्ट्रवादीने त्यांच्या नावाची घोषणा केली नाही तरी भाजपाकडून भुजबळ यांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाला। कारण स्पष्ट होतं, भुजबळ हे ओबीसीचं प्रभावी नेतृत्व आणि भाजपचा ओबीसी कार्ड हा कायमचा खेळ असतो। मुंडे प्रकरणाने निर्माण झालेलं राजकीय शून्य आणि स्थानिक निवडणुकांची धग यामुळे भाजपने भुजबळांना निवडलं आणि भुजबळांनी ही संधी साधत देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपलं समीकरण अधिक मजबूत केलं। अजित पवार दूर राहिले, पण फडणवीसांनी भुजबळांना जवळ केलं आणि शेवटी मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली। तर छगन भुजबळांनी पुन्हा एकदा राजकीय धक्का दिला आहे, ज्यावर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे। डावलले गेलेले भुजबळ आता मंत्री आहेत आणि हे शक्य झाले कारण राजकारणात मैत्री शत्रू काहीच कायम नसतं। बघत राहा राजकारणातील ही छकटशहाची खेळी फक्त आमच्या सोबत।